हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग हा संध्याकाळच्या दिवाबत्तीने सुरू होतो आहे. इथे जेवणाची तयारी चालू आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यामुळे आज आमच्या दोघांचा सुद्धा उपवास असतो. मग इथे जेवणाची तयारी चालू होते. तर आज गणपती बाप्पाचा दिवस असल्यामुळे मोदक करायचे ठरवले होते. तर तळणीचे मोदक मी इथे करते. त्याचं हे सारण खोबरं आणि गुळाचं ते तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग चपातीचं पीठ मळून घेतलं. तर मी चपातीच्या पिठाचेच मोदक बनवणार होते, त्यामुळे मग चपातीचं पीठ मळून घेतलं होतं आणि इथे मोदक तयार करत होते. तर मला छोटे छोटे मोदकच हवे होते, त्यामुळे मग मी वाटीच्या साहाय्याने गोल करून पहिले चपाती तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग वाटीच्या साहाय्याने गोल करून मग ते त्याला मोदकाचा आकार देऊन मोदक तयार करून घेत होते. मी बनवलेले मोदक तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा, आणि ही माझी आयडियासुद्धा तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा मला नक्की सांगा. कोकणची राहणारी असूनसुद्धा मला उकडीचे मोदकाऐवजी मला तळणीचे मोदक खूप खायला आवडतात. त्यामुळे मी जास्त करून संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदकच बनवते. उकडीचे मोदक बनवायला येतात पण कधी कधी फसतात, त्यामुळे मी उकडीचे मोदक बनवायच्या भानगडीत पडत नाही, तळणीचेच मोदक बनवते. तर माझं इथे मोदक तयार झाले आहेत, ते आता तळून घेते. तर इथे माझे मोदक तयार झालेत. तर आज संकष्टी चतुर्थी आहे. तर तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. संकष्टी असल्यामुळे आम्ही घरच्या घरी दर महिन्याला रोज पूजा करतो. तर आज ते पूजा करत होते. तर त्यांनी छानशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मग पाट्यावरती लाल कापड अंथरून त्यावर स्वस्तिकचं आसन तयार करून घेतलं तांदळाने. त्यानंतर मग बाप्पाला दुधाने आणि दह्याने आंघोळ घालून घेतली. दुधाने आणि दह्याने आंघोळ घालून झाल्यानंतर मग पाण्याने सुद्धा बाप्पाला आंघोळ घालून घेतली. त्यानंतर मग बाप्पाला पुसून घेऊन मग त्याला माळ घालून त्याला त्या स्थानापन्न केलं. त्यानंतर मग यथासांग पूजा केली बाप्पाची. त्याला हळद कुंकू अक्षता जास्वंदाचं फूल बाप्पाला आवडतं म्हणून आणि दुर्वा वाहिला. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी पूजा झाल्यावरती पाया पडून घेतलं. इथं श्रेयान पाया पडतोय. त्यानंतर मग छकुलीसुद्धा पाया पडायला आली होती. तर तिची गडबड ही पप्पाच्या पाया पडायची होती, त्यामुळे पप्पा सांगत होते तसं तिला पाया पडायचं नव्हतं, पाटावर डोके ठेवूनच तिला बाप्पाच्या पाया पडायचं होतं. इथे देवाला बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवून दिला आणि मग आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर यांनी पूर्ण घरभर आरती फिरवली. त्यानंतर मग आम्ही आरतीच्या पाया पडलो आणि घरच्या देवाला नैवेद्य दाखवला. घरच्या देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. तर आजच्या जेवणात मटकीची उसळ, पुरी, चपाती, भाटा, पापड, कांदे भजी आणि मोदक असं जेवण होतं. जेवण झाल्यानंतर मग यांनी रात्रीच देवाचं उद्यापन करून घेतलं. अक्षयांनी उद्यापन करून घेतलं आणि मी इकडे किचन क्लीन करून घेतलं. तर आजचा व्लॉग इथेच संपतो. भेटू उद्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.